प्रदूषण नियंत्रण मंडळ व साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करा. उपोषण सुरू. महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे. दिनांक 5 सप्टेंबर 2024 गुरुवार रोजी प्रदूषण नियंत्रण कार्यालय नाशिक विभागीय कार्यालयासमोर भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणकर्ते माजी सरपंच उत्तम मोकड यांनी सांगितले की जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही. उपोषणाचा विषय असा आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची नियमबाह्य कोपरगाव सहकारी साखर कारखाना, गौतम नगर, कर्मवीर शंकरराव काळे सहसा कारखाना, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर यांची ग्रामपंचायत कोळगाव कमाडी यांची परवानगी न घेता कंपोस्ट प्लांट टाकण्यासाठी शासनाच्या अटी शर्तीचे पालन न करता साखर कारखाना यांनी राजकीय दबाव टाकून प्रदूषण विभागाकडून परवानगी घेऊन 2005 मध्ये कोळगाव माड येथे नियमबाह्य प्लांट चालू केला असून लवकरात लवकर गुन्हे दाखल न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे होईल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. या प्रसंगी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, माजी सरपंच उत्तम मोकड, रिपाई जिल्हा नेते यशवंत टिल्लूभाई साळवे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, युवा नेते प्रवीण रणशेवरे, बाबा भालेराव, राजू मोकड, युवा नेते विक्रम गायकवाड, शोभाताई भालेराव, शोभा अहिरे, पूनम रणशेवरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या नेतृत्वाखाली उत्तम मनोमुख इतर कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आमरण उपोषणाचा विषय प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकारी कर्मचारी प्रदूषण मंडळ नाशिक व कोपरगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड, गौतम नगर, आत्ताचे नाव कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड, गौतम नगर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या चेअरमन संचालक मंडळ या लोकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं उल्लंघन केल्यामुळं त्यांच्यावर जोपर्यंत फौजदारी खटले दाखल होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण असं सुरू राहील, याची कृपया प्रशासनानं नोंद घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र.